करून सगळ्या पदाधिकाऱ्याच्या समोर स्पीकर ऑन करून मी खैरे साहेबांशी बोललो, साहेब आपलं सहकार्य होत नसेल तर आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे व इतर उमेदवार विड्रॉल करणार आहेत, माझा हे नाविलाज आहे. अशा भूमिकेमध्ये बाकीचे फॉर्म विड्रॉल झाले. आमच्यावर कुणाचा दबाव नव्हता. पद्धतीने मी काँग्रेसवाल्याला देखील आव्हान देणार आहे, भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर तुम्ही सोबत नाही घेतलं तर तुमच्या सीटला 100% धोका होणार. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने 11चे 11 उमेदवार मागे घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले. आपल्या बरोबर शिवसेना गटाचे उपजिल्हाध्यक्ष हरिभाऊ साबदे, काय सांगाल? नेमकं अचानक 11चे 11 उमेदवार मागे घेतलात, नेमकी काय तुमच्यावर दबाव कुणाचा होता का? नेमकं काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल? या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे आम्ही पूर्ण पॅनल तयार केलेला होता. आमच्यावर दबाव कोणाचाही नव्हता. ज्यावेळेस खैरे साहेबांशी माझी मीटिंग झाली त्यावेळेस खैरे साहेबांनी सांगितलं की हरी तू रेणापूर ग्रामपंचायतीवर सरपंच झालास, आदरणीय विलासराव साहेब, आदरणीय मुंडे साहेब असताना तू ग्रामपंचायत निवडून आणलास, पॅनल उभा केला, तर यावेळेस नगरपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे. ह्या शब्दावर खैरे साहेबांची माझी बैठक झाली. त्याच्यात खैरे साहेबांनी सांगितलं की पॅनल उभा कर. मी खैरे साहेबांना सांगितलं 25 वर्ष स्वतः पक्षाला आम्ही पक्षवाढीसाठी खर्च केला. पक्षवाढीसाठी जेवढे आहेत तेवढे आमचे कार्यकर्ते सगळे मिळून या ठिकाणी माजी शहर प्रमुख आहेत, उपतालुका प्रमुख राजन हाके आहेत, आम्ही सर दादारावांना जुने कार्यकर्ते आहेत, आमचे आता उमेदवार आहेत वार्ड 4 मधले सर्व. आम्ही पक्षाला भूमिका सांगितली आणि खैरे साहेबांना सांगितलं की गेली 25 वर्ष आम्ही खर्च केलाय, यावेळेस पक्षाच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. पक्ष सहकार्य करत असेल तर आम्ही पॅनल उभा करू, अन्यथा पॅनल उभा करण्यास आम्ही इच्छुक नाही. त्याचं कारण असं होतं की गेल्या ग्रामपंचायतीला आम्ही सर्वसामान्य जनतेतील ऑटोवाले, रिक्षेवाले, लोकांच्यात मजुरी करणारे उमेदवार उभा करून पॅनल निवडून आणला होता. तीच परिस्थिती आज आपल्या कार्यकर्त्याची रेणापूरमध्ये आहे. त्यावेळेस खैरे साहेबांनी शब्द दिला होता तो पॅनल उभा कर, मी उद्धव साहेबांशी बोलून सहकार्य करू. त्या भूमिकेत आम्ही पॅनल उभा केला. एका वार्डामध्ये 50 ते 1 लाखापर्यंत खर्च करून बेबाक्या भरल्या, 30,000 नळपट्टी, 10,000 घरपट्टी, 3 उमेदवार तयार केले. कोणी एखादा उमेदवार गळू नये म्हणून 2 तरी कमीत कमी राहावे अशा हिशोबाने 17 उमेदवार आम्ही 17 दुनी 34 पेक्षा जास्त उमेदवार तयार करून आम्ही पॅनल उभा केला. परंतु विड्रॉलची तारीख जशी जशी जवळ येत होती त्यावेळेस आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितलं की विड्रॉलची तारीख जवळ येत आहे, आपले कार्यकर्ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, विड्रॉलच्या अगोदर त्यांना सहकार्य होणं अपेक्षित आहे. पण मी साहेबांना हे पण सांगितलं की आतापर्यंत जे आम्ही खर्च केला तो खर्च आमच्या पक्षासाठीचं योगदान, इथून पुढे डायरेक्ट उमेदवाराशी तुम्ही संपर्क साधून आपले उमेदवार चालवणं गरजेचं आहे. परंतु पक्षाचं सहकार्य मिळायची भावना दिसना गेली. एकीकडे आम्ही इतक्या बलाढ्य ताकदीनं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्षपदाचा उमेदवारावर ऑब्जेक्शन घेऊन त्यांना उडवण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये कर्फ्यू सारखं वातावरण झालं. चौकात लोक बोलायला लागले की आता उभाटा गटामध्ये आणि काँग्रेसमध्येच फाईट आहे, बीजेपी संपली. एवढी मोठी आम्ही एक स्ट्रॅटेजी उभा केली, एक पक्षाची ताकद दाखवून दिली. तरी पण आम्हाला पक्षाचं सहकार्य मिळालं नसल्यामुळं आम्हाला नाविलाजानं माघार घ्यावी लागली. त्याचं कारण असं आहे की मित्र पक्ष असलेला काँग्रेस, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पडणाऱ्या तुमच्या 3 सीट घ्या, आम्हाला द्या उभाटा गटाला, तरी पण त्यांची मानसिकता दिसना गेली. आम्ही संतोष देशमुख मार्फत, धीरज भैयाचे निकटवर्तीय संतोष देशमुख मार्फत निरोप दिला की तुमच्या पडणाऱ्या सीट आम्हाला द्या. पण काँग्रेसवाल्यांनी आम्हाला सहकार्य दाखवायला. आमच्या पुढे एक पेच तयार झाला की एकीकडं आघाडी असणारा काँग्रेस आम्हाला मदत करत नाही, स्वतःचा आमचा पक्ष आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मदत होत नाही. या पेचामध्ये आम्हाला नाविलाजानं स्पीकर ऑन करून सगळ्या पदाधिकाऱ्याच्या समोर स्पीकर ऑन करून मी खैरे साहेबांशी बोललो, साहेब आपलं सहकार्य होत नसेल
तर आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे व इतर उमेदवार विड्रॉल करणार आहेत, माझा हे नाविलाज आहे, अशा भूमिकेमध्ये बाकीचे फॉर्म विड्रॉल झालेत. आमच्यावर कुणाचा दबाव नव्हता ना कुणाचा काही संबंध नाही आमचा. आजच्या घडीला काँग्रेसही आमचा विरोधक आहे, बीजेपी ही आमचा विरोधक आहे, जेवढे बाकीचे सर्व पक्ष आमचे विरोधक आहेत. राहिलेले 5 उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी 100% उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आणि आमच्याशिवाय उपनगराध्यक्ष होणार नाही एवढी खात्री आम्ही पक्षाला दाखवून देणार. बर, आता काँग्रेसच्या आणि अहमदपूर येथे काँग्रेसच्या आणि तुमची युती झाली, तशी इथं काही युती केली नाही आणि तुम्ही वरिष्ठांशी का चर्चा केली नाही? नेमकं ही असं जी युती झाली असती तर अजून पाठबळ मिळालं असतं की तुमचा झेंडा फडकू शकला असता. नेमकं का त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो, आदरणीय विलासराव साहेबांनी मुंडे साहेब या ठिकाणी होते त्यावेळेस उभाटा गटाचा या ठिकाणी आम्ही सरपंच निवडून आणला आणि भारतीय जनता पार्टीची पंचायत समिती आम्ही 3 वेळेस येऊ दिली नाही. का तर आमच्याशी युती केली नाही म्हणून. त्याच पद्धतीने मी काँग्रेसवाल्याला देखील आव्हान देणार आहे, भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर तुम्ही सोबत नाही घेतलं तर तुमच्या सीटला 100% धोका होणार. त्याचं कारण असं आहे, आज 7 ते 8 सीट फाईट मध्ये जर उभाटा गट आणि काँग्रेस एकत्रित राहिला असता तर पूर्णचे पूर्ण पॅनल आज निवडून आला असता. असं आज रेणापुराचं चित्र दिसतंय की आमच्या 4 ते 5 सीट 100% येणार आहेत आणि त्यांच्या काँग्रेसच्या सीट कमी झालेले. जर उभाटा गटाला सोबत घेतलं असतं तर 17ची 17 सीट आणि नगराध्यक्षाची सीट उभाटा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांचं पूर्ण पॅनल आलं असतं, या ठिकाणी मला खात्री वाटते. बरं, तुतारीचे देखील तुमची संग युती होती, तुतारीकडे बी जाऊ शकला असता तुम्ही. काँग्रेस असेल, तुतारी असेल, सगळ्यांनी एक मिळून तुम्ही सगळं याचा तोडगा काढला असता. मग त्याच्यावर तोडगा का निघाला नाही? कारण अहमदपूरमध्ये तोडगा निघू शकतो, इथं काही निघू शकत नाही असं स्थानिक नाही. आता तुतारीच्या उमेदवाराच्या बाबतीत जर मला बोलायचं झालं तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. या ठिकाणी फाईट भाजप, काँग्रेस आणि उभाटा गटाचीच रेणापूरमध्ये फाईट होऊ शकते. त्याचं तुम्हाला मी उदाहरणानिशी सांगू इच्छितो. वार्ड क्रमांक 2 मध्ये आमच्यात थोडं जातीय समीकरणाचं राजकारण आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये लमाण समाज भरपूर आहे, रेड्डी समाज भरपूर आहे आणि त्या ठिकाणी तुतारीच्या इथल्या पक्षाच्या उमेदवारांनी ज्याचं तिथं मतही नाही, काहीही नाही असा उमेदवार टाकला. तर आमची स्ट्रॅटेजी राजकारणाची अशी नाही. आमचे सर्वसामान्य कुटुंबातील जरी असले तरी पण ते जनसंपर्कातले उमेदवार होते, मतदान घेणारे उमेदवार होते, जनतेमध्ये फिरणारे उमेदवार होते, समस्या मांडणारे उमेदवार होते. त्याच्यामुळे आम्हाला तुतारी ही स्पर्धक नाहीये. तुतारीनं फक्त 17 संख्येची बळ गोळा केलं. शिंदे गटाकडे ही स्ट्रॉंग उमेदवार नाहीयेत. त्यांनी फक्त पक्षाला ही 2 पक्षाला फक्त दाखवून दिले की आम्ही एवढे उभा करू शकतो, पण ताकदवार उमेदवार नाहीयेत. या ठिकाणी फाईट ही आमची तिघाची झाली असती, उभाटा गट, भाजप आणि काँग्रेस. भाजपला तर आम्ही 0 केलं होतं. आता फाईट होणार होती फक्त उभाटा आणि काँग्रेसमध्ये. मी जाहीरपणे सांगू इच्छितो, तुम्ही त्यावेळेसची जर परिस्थिती बघितली असती तर चौकामध्ये लोक बोलायला लागले होते की आता फाईट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसची. ही परिस्थिती ह्या रेणापूरची आहे. कारण ह्या रेणापूरच्या मायबाप जनतेनं मला सरपंच केलं होतं. 68% मतानं, हे मोठे 2 नेते अस्तित्वात असताना 68% मतानं मला निवडून दिलं आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला पण निवडून दिलं होतं. त्या ठिकाणी दादारावांना समोर आहेत माझे त्यावेळेसचे ग्रामपंचायतचे सदस्य. बरं, आता भाजपाच्यावर जे तुम्ही नगराध्यक्ष पदावर जे आक्षेप घेतला होता ते आता कुठेतरी उद्या न्यायालयात प्रक्रिया चालू आहे, त्याच्यावर काय तुम्ही भूमिका बजावणार आहात? रेट पिटिशन दाखल केलेलं आहे. उद्या 3 वाजता हिअरिंग आहे. मी 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार डिस्क्वालिफाय केल्याशिवाय राहणार नाही, याच्यात दुमत नाही. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचं मतदान मायनस झालं. फक्त माझ्या पक्षानं मला सहकार्य केलं असतं तर
100% काँग्रेसला देखील काँग्रेसचा नगराध्यक्ष या ठिकाणी होऊ दिला नसता. 17चे 17 आणि नगराध्यक्ष फाईट ही काँग्रेसमध्ये आणि उभाटा गटात राहिली. या ठिकाणचं चित्र असं होतं. हे होते शिवसेना गटाचे हरिभाऊ साबदे. एकंदरीत हा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघामध्ये एकीकडे शिवसेना आणि भाजपाची युती होती, पण ते आता दिसत नाही. कारण स्थानिक नेत्यांच्या आणि सर्वांच्या कारणामुळे ही युती होऊ घातली नाही. युती झाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळतं. लातूरून माणिक मुंडे, story.com.